एकनाथ शिंदेंच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते। या उपस्थितीवरून आता नव्या चर्चांना उधाण आलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक धक्का देणार का? शिवसेना उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार का अशा चर्चांनी जोर धरलाय। तर संजय दिना पाटलांच्या शिंदेंच्या सत्कार सोहळ्यातल्या उपस्थितीवरती आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। संजय दिना पाटील पवार साहेबांसाठी गेले असतील असं आदित्य ठाकरे म्हणाले। ठाकरेंचे खासदार हे शिंदेंच्या खासदारांच्या घरी स्नेहभोजनाला एकत्रित आले। प्रतापराव जाधवांच्या घरी संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि आष्टीकर यांनी उपस्थिती लावली। त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं। ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला। राजन साळवी आज ठाण्यामध्ये दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतायत। जेवढ्यांना फोडायचे तेवढ्यांना फोडा, सत्ताधाऱ्यांचा स्वार्थीपणा, हावरटपणा काही संपत नाही असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला। फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जनतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। राजन साळवींच्या पक्षप्रवेशाबाबत आश्चर्य वाटत नाही। पराभव झाल्यापासून त्यांनी भविष्याकरता मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला, पण भाजपने त्यांच्यासाठी दरवाजे बंद केले असं विनायक राऊत म्हणाले। भाजपच्या विजयात निवडणूक आयोगाचा मोठा हात आहे। महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची सत्ता आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। देशात पारदर्शकपणे निवडणुका होत आहेत का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला। ईव्हीएम मधनं माझं मत कुणाला जातंय हे माहिती नाही आणि ईव्हीएम बाबत निवडणूक आयोगानं स्पष्टता द्यावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली। 47 लाख मतदार कसे वाढले याचं आयोगानं उत्तर दिलेलं नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले। शरद पवारांनी केलेल्या शिंदेंच्या कौतुकाबाबत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। कोणी कोणाचं कौतुक करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। पक्ष फोडणाऱ्यांचं आम्ही कौतुक करणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकांकडे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठ फिरवली। फडणवीसांनी बोलावलेल्या नगरविकास विभागाशी संबंधित बैठकीला शिंदेंनी दांडी मारली। धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवल्याच्या करुणा मुंडेंच्या तक्रारीवरून नोटीस बजावण्यात आली आहे। बीडमधील गुन्हेगारीला पाठिंबा देणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली। बीडमध्ये अनेक वर्षांपासून एक चुकीची प्रथा आहे। गुन्हा केला जातो पण त्या गुन्ह्याची कुठेही नोंद होत नाही, हे धक्कादायक आहे असं देशमुख म्हणाले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर आता काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे। मनसेच्या निष्क्रियांना घरी बसवून तरुणांना संधी देण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी आचारसंहिता बनवण्याचं काम हाती घेतले आणि त्यासाठी ते ठराविक पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिलाय। ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या देवगड नगरपंचायतीचे 2 नगरसेवक आणि 2 तालुका प्रमुखांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतलं। मीरा भाईंदरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटाच्या 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। नागपुरातील बसपाचे महाराष्ट्र प्रभारी आणि माजी अध्यक्षांची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली। बसपाचे प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि माजी प्रदेशाध्यक्ष संदीप ताजनेंची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली। पुरातत्व विभागानं पुन्हा एकदा तुळजाभवानी मंदिर आणि मंदिर गर्भगृहाची तपासणी केली। वेगवेगळ्या 3 पद्धतीनं ही तपासणी करण्यात आली। 3ही चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर मंदिर गाभारा आणि शिखराच्या दुरुस्तीबाबत निर्णय घेतला जाणार आहे। नाशिकमध्ये विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसह 50 अधिकाऱ्यांनी रामकुंड परिसराची पाहणी केली। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली। रामकुंड परिसरासोबतच काळाराम मंदिर आणि कुंभमेळ्याच्या शाही मार्गाची सुद्धा पाहणी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली। टी पॉइंट ते सिडको बस स्टँडपर्यंत जाणाऱ्या जळगाव महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची चाळण झाली।
बीड जिल्ह्यामध्ये 2000 हेक्टरवरती फळबागांची लागवड करण्यात आली आहे. कृषी विभागाकडून 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 2,24,000 रुपयांचं अनुदान देखील या शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय. साईबाबांच्या शिर्डीला परिक्रमा करण्यासाठी देशविदेशातल्या साई भक्तांनी गर्दी केली आहे. शिर्डी ग्रामस्थांसह सर्व प्रशासनाच्या मदतीनं साई भक्तांसाठी व्यवस्था करण्यात आली. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत मनमाड आणि येवल्याच्या नगरसूल इथे खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. दर्शनासाठी आणि 12 गाड्यांचा चित्तथरार कार्यक्रम बघण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. मालेगाव बनावट जन्मदाखले प्रकरणामध्ये पोलिसांनी एका वकिलासह आणखी 2 लोकांना ताब्यात घेतलंय. आता या प्रकरणात विश्व हिंदू परिषदेनं उडी घेत संपूर्ण प्रकरणाची एटीएस मार्फत चौकशी करण्याची मागणी करणारं निवेदन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिलंय. सोलापूरकरांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचा प्रश्न लवकरच सोडवणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. आमदार देवेंद्र कोठेंनी या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं होतं आणि त्यानंतर हा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असं फडणवीसांनी सांगितलं. पारोळा शहरासह परिसरात मोकाट कुत्र्यांनी 15 जणांना चावा घेतल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. नगरपालिकेनं या मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील 40 गावांना अशुद्ध तर 8 गावांना दूषित पाणी पुरवठा केला जातोय. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली. या 40 गावांना सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले. पुरंदरच्या वीरगावात श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेला सुरुवात झाली. लाखो भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला. धुळे जिल्ह्यातील सुमारे 273 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून खंडेराव महाराजांची आरती करण्यात आली. शहापूरच्या शेळवलीमधील खंडोबाच्या यात्रेत भाविकांनी अलोट गर्दी केली. हजारो भाविकांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं. उल्हासनगर जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या मध्यवर्ती रुग्णालयानं स्वतःचा ऑक्सिजन प्लांट तयार केला आणि या प्लांटमधून तब्बल 6,000 लिटर ऑक्सिजन तयार होणार आहे. कानपूरमधील भोंदूबाबाला नाशिकच्या ग्राहक न्यायालयानं दणका दिला. पीडित महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयानं भोंदूबाबाला दंड ठोठावला. लासलगाव, मनमाड, निफाडसह नाशिक जिल्ह्यातनं द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली. 2 महिन्यात चीन, मलेशिया, श्रीलंका, कतार यासोबतच इतर देशातही 28,296 टन द्राक्ष निर्यात करण्यात आली. वाशिमच्या पवारवाडीसह परिसरातील संत्रा बागांची फळं परिपक्व होण्या अगोदरच मोठ्या प्रमाणात गळून पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. केलेला खर्च देखील निघणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. छत्रपती संभाजीनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत गुंठेवारी प्रक्रिया राबवण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मान्यता दिली. या अंतर्गत विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील शहरालगतच्या हजारो मालमत्ता नियमित होणार आहेत. 313 गावांना याचा फायदा होणार आहे. जालन्याच्या बाजारपेठेत कोथिंबिरीच्या दरात मोठी घसरण झाली. कोथिंबिरीच्या एका पोत्याला केवळ 50 रुपये दर मिळत असल्यामुळे एका शेतकऱ्यावर कोथिंबीर रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. भिवंडीतल्या कृषी कार्यालयाच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली. या धोकादायक इमारतीतनं कार्यालयाचं कामकाज चालतंय. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावं लागतंय. तुळजाभवानी देवीच्या मंदिराला पुरातन रूप प्राप्त करून देण्यासाठी सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली कामं सुरू आहेत. यात अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेल्याचं दिसलं. या अनुषंगानं अगदी भिंतीच्या आतल्या तड्यांचा शोध घेण्यासाठी एक्स-रे तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. अलमटी धरणाच्या भिंतीची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठांवरती काय परिणाम होईल याबाबतचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं रुरकी इथल्या राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेला अभ्यास करायला सांगितलं. या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार अलमट्टीबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये पोलीस कॉन्स्टेबलनं गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. जळगाव जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या अभय योजनेमुळे 6,155 ग्राहकांचं 77 लाख रुपयांचं व्याज माफ झालंय. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या अधिकाधिक ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन लाभ घेण्याचं आवाहन महावितरणनं केलंय. जळगावच्या पाळधी गावात भरधाव ट्रक हॉटेलमध्ये घुसल्यामुळे भीषण अपघात झाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. परळीच्या धर्मापुरी 13 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलीस दलानं तक्रार करण्यासाठी सुरू केलेल्या QR कोडवरती या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारीनंतर परळी ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. पोलादपूर तालुक्यातील कापडे गावात एका वाड्याला अचानक आग लागली. आगीत 2 गायी जखमी झाल्या तर गवताच्या 100 पेंढ्या जळून खाक झाल्या.
बोगस जन्मदाखल्याप्रकरणी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आणि चौकशीनंतर 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जळगावात महावितरणच्या धरणगाव विभागातर्फे वीज चोरांविरोधात धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विभागातील 200 ग्राहकांविरोधात कारवाई करण्यात आली. चंद्रपूरच्या ताडाळी एमआयडीसीमध्ये एका कंपनीतील हँडलिंग प्लांटमध्ये कामगाराचा अपघाती मृत्यू झाला. कंपनी व्यवस्थापनाकडून प्रकरण टळपण्याचा प्रयत्न करण्यात आला. संतप्त कामगारांनी आंदोलन करत हा प्रयत्न हाणून पाडला. आमदार सुधाकर अडबालेंनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडित कुटुंबाला कंपनीकडून 70 लाख रुपयांची मदत मिळवून दिली. सांगलीत खाद्यपदार्थांच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झालं. पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड अनिकेत जाधवची भाईगिरी पोलिसांनी उतरवली. रावण साम्राज्य नावाच्या पेजवरनं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिकेतला पोलिसांनी माफीनाम्याचा व्हिडिओ पोस्ट करायला लावला. बोगस जन्म दाखल्याप्रकरणी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीत 8 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी तक्रार केली होती आणि चौकशीनंतर 8 जणांवर गुन्हे दाखल झाले. पुण्याच्या हवेलीत पुन्हा कोयता गँगनं धुमाकूळ घातला. एका तरुणावरती कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आला. मंत्री नरहरी झिरवळांच्या आदेशानुसार मुंबईच्या वाशी टोल नाक्यासह इतरही 4 टोल नाक्यावरती दुधाची तपासणी करण्यात आली. दूध वाहतूक करणारी वाहनं थांबवून दुधाची शासकीय विश्लेषकामार्फत तपासणी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवरती पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली. पालिकेनं 629 जणांवर कारवाई करत 21 लाख रुपये दंड वसूल केला. मुंबईतील आलिशान घराच्या किमतीत मोठी वाढ होतीये. 2023 सालच्या चौथ्या तिमाहीत 2024च्या चौथ्या तिमाहीत मुंबईतील आलिशान घरांच्या किमतीत 6.1% वाढ झाली आहे. रेल्वे स्थानकावरती बसवण्यात आलेल्या स्वयंचलित सरकत्या जिन्यावरती आता डिजिटल सेन्सर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील स्टेशनवरील 164 सरकत्या जिन्यांवरती सध्या ही व्यवस्था करण्यात येणार आहे. लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या बघता जोगेश्वरी टर्मिनल उभारण्यात येत आहे. सध्याच्या घडीला जोगेश्वरी टर्मिनलचं 75% काम पूर्ण झालं आणि या टर्मिनलवरनं मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनल इथून सुटणाऱ्या 12 मेल एक्सप्रेस चालवण्याची शक्यता आहे.